कोल्हापूर इथं विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावानं या विमानतळाचं नामकरण व्हावं ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे। याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। त्यांच्या हस्ते गुरुवारी कोल्हापूर विमानतळावरील नव्यानं उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। याचबरोबर स्टार एअरच्या कोल्हापूर नागपूर विमान सेवेचाही प्रारंभ झाला। या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, भारतीय विमान प्राधिकरण सदस्य एम सुरेश, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, विमानतळ संचालक अनिल शिंदे उपस्थित होते। राज्यातील कोल्हापूरसह पुणे, संभाजीनगर आणि नवी मुंबई विमानतळाचे नामकरण करण्यासाठीचे प्रस्तावही केंद्र सरकारकडे प्राप्त झाले असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर विमानतळावर फ्लाइंग ट्रेनिंगसाठी FTO सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मुंबई एव्हिएशन सेंटरमार्फत सर्वेक्षण सुरू झालं आहे। विमान देखभाल, दुरुस्ती आणि कार्गो सेवा सुरू करण्यासाठीही प्रक्रिया सुरू आहे। 45 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ATC टॉवरमुळे कोल्हापूर विमानतळाला आवश्यक तांत्रिक सुविधा प्राप्त झाल्या आहेत। भविष्यातील गरज लक्षात घेता 1900 मीटर असलेली धावपट्टी प्रथम टप्प्यात 2300 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे। तिसऱ्या टप्प्यात ही धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवण्याचा समावेश DPRमध्ये करण्यात आला आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी स्पष्ट केलं। नागपूरहून आज 42 प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले तर कोल्हापूरहून नागपूरला 49 प्रवासी गेले।